तर बघा, तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असन, मी पूर्ण तयारी केलेली आहे आणि सण्याला शाळेत सोडायला चालली होती, पण सण्या काय शाळेत गेला नाही कारण सण्यानं खाल्लं शिळं पाकं आणि सण्याच्या लागलं पोटात दुखायला. तसं तर तो शाळेत जायलाच तयार नव्हता कारण त्याला शाळेतली पोरं मारतात, पण तरी मी त्याला दम देऊन त्याला गोड बोलून कसं तर शाळेत जायला तयार केलं. कारण तो काय म्हणतो, नको मम्मी मला शाळेत जायला, मला पोरं लय मारतात, माझं कोणच्या जन्मातलं पाप होतं ते आता माझ्याकडून परतफेड करून घ्यायला लागल्यात. मग मी त्याची समजूत काढली आणि शाळेत जायला तयार केलं. तर त्यानं शिळी भाकरी आणि ही खाल्लं होतं मटणाची भाजी. आणि नेमकं शाळेत जायच्या टायमाला तो गेला, म्हणला मी बाथरूमला जाऊन येतो, मग मी तू झाडू मार. मी झाडू मारूस तवर तर सण्या बाथरूमवरून आला आणि पोट धरूनच लागला रडायला. मग मी म्हणलं काय झालं, तर म्हणलं पोट दुखायला लागलं. मी म्हणलं खरं दुखतंय का खोटं खोटं दुखतंय म्हणलं खरं खरं दुखतंय. मग त्यानं थोडासा झोपला, तोपर्यंत मी झाडूही मारला. म्हणलं राहू दे, म्हणलं आजची सुट्टी होऊ दे, म्हणलं तुला टीव्हीला म्हणलं तिसरीचा अभ्यास दाखवते, मग तो अभ्यास कर म्हणलं टीव्हीवर, आहे का नाही, उन्हात पण हिंडाय नको काय नाही. आता त्याचे मित्र सगळे शाळेत गेलेले आहे, ते एकटाच घरी आहे. तर मी शेजारणीला बोलवलं आणि शेजारणीकडून बाहेर खाट घेतला आणि खाटावर हा बघा हे अशी साडी टाकलेली आहे आणि रात्री बटाटा खिसलेला. तर मला बरेच जण कॉल करून, कारण मी काय ट्रायच करत होते, तुम्हाला तर माहितीच आहे मला काही तेवढं उन्हाळी सण येत नाही करायला. तर मी रात्री बटाटा खिसला, तुरटीच्या पाण्यात भिजाय घातला, तुरटी पण लय टाकली होती आणि मग म्हणलं आता चला खाट ही बाहेर काढला आहे. आता बटाटा चांगलं स्वच्छ धुतलाय मी. आणि तुरटी गारगोटी सारखी असते, दगडासारखी नसते. हां, तर आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यात मीठ पण टाकलंय. आता भीती वाटायला लागली मला की चिप्स चांगलं होतील का नाही, कारण 2-2.5 किलो बटाटा आहे खिसल्याला आणि अजून 2-3 किलो आहे ते काय खिसलेलं नाही. मग म्हणलं आधी ट्राय करावं म्हणलं थोडंसं, आहे का नाही. तर तुम्ही सांगा मला कसं बटाटा चिप्स बनवायचं असतं, कारण मी यूट्यूबला व्हिडिओ काय सर्च केला नाही, बघितलं नाही, काय नाही. मी माझ्या मनानं का नाही नास हो नाही तर नाही हो ह्या हिशोबानं मी सुरुवात केली होती. तर रात्री मी तुरटीच्या पाण्यामध्ये बटाटा चिप्स भिजायला घातलं आणि आता त्याला बटाट्याच्या ह्याच्यातनं म्हणजे नाही का तुरटीच्या पाण्यातनं काढलं आणि 2-4 पाण्यानं स्वच्छ धुतलं आणि परत गरम पाणी दुसऱ्या भगुल्यात ठेवलं तापायला, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि आता त्याच्यात चिप्स टाकायच्यात आहे मला. त्याच्यात पाणी तापतंय तोपर्यंत खाट इथं मांडून घेतला. तवर सण्यानं हा का इकडं झोका बांधला, इकडं सण्यानं झोका बांधला आणि त्या झोक्यामध्ये सण्या 2दा झोपला बी आणि त्यातून 2दा पडला बी. तर अजून धुणं राहिलं धुयचं, म्हणलं चिप्स बनवावं, वाळाय घालावं सकाळच्या उन्हात, म्हणजे दिवसभराचं कडक ऊन लागल आणि म्हणजे त्याला बघत बघत पुन्हा हातरून टाकायचं, गादी टाकायची, मस्तपैकी ताणून द्यायची, म्हणजे त्याला राखण बसायचं. नाही तर कुत्री माझ्या अगोदर त्याची टेस्ट करून बघतात. हातराय पांघराय सगळं मशीनवर ठेवलं आहे, इकडलं झालं सगळं स्वच्छ, इकडं पाणी पण उकळलंय. बघा असं उकळलंय पाणी आता. आणि हे 2-3 पाण्यानं धुवून घेतलंय बटाटा, कारण हे पहिल्यांदाच बनवायला लागले ना. त्या मशीनवरच हे केलेलं आहे ना, हो का असं एकदम पातळ निघलं तर एकसारखंच येतं सगळं चिप्स, का तुटल्या फुटल्याला काय नाही. एखादं झालंय असं गुतलेलं बटाटा नासदूस, म्हणजे जरा हे झालंय. हे तुरटीचं पाणी आहे बघा, रात्र भिजाय घातलं होतं. नावं ठेवू नका, पहिल्यांदाच बनवायला लागली. हे जर चांगलं झालं तर दुसरं करणार आहे, कारण अजून बटाटे आहेत आपल्याकडं. तर काय जण मला असे म्हणले की राधाताई, म्हणजे नाही का मैत्रीण आली होती, तर ती मला म्हणली की एवढं उशीर ठेवायचं नसतं पाण्यात, तुरटीच्या एक 10-15 मिनटं ठेवून लगेच त्याला उकळून घ्यायचं असतं. आता ह्याच्यामध्ये हे बसन आहे, तर आता दुसऱ्या पाण्यामध्ये
दुसरं पाणी करते. हे पाणी टाकून देते आणि ह्याच्यात अर्धं पाणी करते आणि त्याच्यात बनवते. तर तुम्ही सांगा मला कशी रेसिपी करायची असते. जरा उद्या लांबलंच कमेंट, काय अडचण नाही. तुमच्या कमेंट वाचून पुन्हा दुसरं बटाटा करते मी, हे का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता चिप्स बनवताना. तर बघा ही मशीन आहे का नाही, ह्या मशीननं मी का नाही चिप्स काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच मगाच्या व्हिडिओमध्ये. आणि लय फास्टमध्ये का नाही ह्याच्यातनं चिप्स निघतात बरं का. ही मशीन कशी आहे माहिती आहे का, ह्या का इकडनं दाबलं का नाही तर एकसारखं असं का नाही चिप्स निघतात. तर मी धुवून ठेवली साईडला. आणि इकडे बघा आपलं बटाटा चिप्स आहेत का नाही ते चांगलं उकळल्यात बघा. मी असं 2 पातेल्यात अर्धा घातलं तर हे का नाही. तर ही उकळल्या तर ह्याला ठेवलं होतं झाकून. आता ह्याला पण ठेवते झाकून. आता हे शिजलं का बघते. असं असं दाबत नाही ना ती. आता झाकून ठेवलं होतं. तर हे शिजलं असतं असं मला वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय बघा. तर मला सगळेजण आता नावं ठेवू नका, पहिल्यांदाच केलंय का असं असतं. पहिल्यांदा चुकल, दुसऱ्यांदा चुकल, पण तिसऱ्यांदा तर व्यवस्थित येईल. कारण आता मला जावं वय पावायचा वकूत आलाय. अजून आपल्याला येत नाही म्हणल्यावर काय करायचं. त्यातमध्ये मला दिवाळी पण येत नाही बघा. तर हे असं म्हणजे शिजलंय बहुतेक, आहे का नाही. तर चला आता मी हे काढूनच घेते, आहे का नाही. हे काढून घेते. हे बघा हे असं शिजलंय. हे बघा असं तुकडा होतो या. तर मी ह्याला गॅसला करते बंद आणि घेते काढून. तर बघा पाटीत काढून आणलं एका अलीकडल्या पातेल्यातलं. आता हे टाकते वाळायला, आहे का नाही. वाळायला टाकते. बघू जमलं तर चांगलीच गोष्ट आहे का नाही. नाही जमलं तरी पण चांगलीच गोष्ट आहे. दुसऱ्या वेळेस मग तुम्ही आता मला सांगितलं की मग तसं तसं करा. थोड्या वेळाने ह्याला पलटायला लागतं ना. बघू एक एक टाकायचं पिल्या असं. आम्ही दोघं जण माय लेकर करायला लागलो या दिवाळी सण, आहे का नाही. इकडं तिकडं हिंडत बसण्यापेक्षा आपलं हे केलेलं काय वाईट आहे. काय नाश होईन नाही तर काहीतरी होईन. दोन्हीतलं एक काहीतरी होईन. शिकून पण निघेल, आहे का नाही. पिल्या असं नीट टाकायचं. काय आपल्याला मैत्रिणी नाही त्या, कोण नाही त्या. हाय मैत्रिणी पण ज्याची त्याला काम असतं ते. तुम्ही सांगा आता ह्याच्या खाली का नाही, ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही सांगा मला कसं कसं बनवायचं असतं. मग तुमचे कमेंट्स वाचून मी बनवेल. ही तर मी माझ्या मनानं बनवलंय बघा. आणि तुम्ही म्हणता ना यूट्यूबला व्हिडिओ बघून बनवायचं की राधा. कसं असतं कवर लोकांचं बघून तर बनवावं आणि करावं आणि खावावं. लोकांचं जर चुकलं तर आपण काय करायचं. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरकच नाही. कारण त्यांचं बटाटा वेगळं असं ना आपलं बटाटाच असतं, वेगळं वेगळं नसतं. हो का. सगळे चिप्स एकसारखे आहेत ते, आहे का नाही. बारीक मी सगळे मोठे मोठेच बटाटे आणले होते. आणि समजा ही जर छान झाली का नाही तर मी परत पण अजून आणणार बटाटे आणि बनवणार. तिला असं एका साईडनं ठेवू म्हणजे जागा पुरते. तर घेते पसरवून, आहे का नाही.